नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 4660 प्लस जागांसाठी मित्रांनो भरती चालू आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर शिक्षण फक्त मित्रांनो या भरतीसाठी 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर पहा मित्रांनो, तुमच्या ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे मित्रांनो 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर तुम्ही 14 मे 2024 पर्यंत आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात. तर पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे की कॅटेगरीनुसार किती जागा आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीच्या. त्याचबरोबर मित्रांनो पेपर हिंदीमध्ये असणार आहे की मराठीमध्ये असणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस सांगणार आहे. त्याचबरोबर आपण अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी कशा प्रकारे केलं पाहिजे मित्रांनो त्याबद्दल सुद्धा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि सर्वात जास्त 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, 4660 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. तर या भरतीसाठी शिक्षण तुम्ही 10वी पासवर कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरू शकतात आणि सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरू शकतात. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर दोन्ही फॉर्म भरता येते. कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते, सब इन्स्पेक्टरचा सुद्धा भरता येते. आणि तुम्ही फक्त 10वी पास असाल, ग्रॅज्युएशन तुमचं झालं नसेल तर कॉन्स्टेबलमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीनुसार सर्वात आधी जागा या ठिकाणी दाखवून देतो. तर पहा, या ठिकाणी पुरुष उमेदवारांच्या तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत तर ह्या 1450 जागा आहे. एससी कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या मित्रांनो 536 जागा आहे. एसटी कॅटेगरीच्या जागा आहे 268 जागा आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत तर ह्या मित्रांनो 966. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत तर या ठिकाणी 357 एवढ्या जागा आहे. आणि महिला उमेदवारांचं जर आपण बघितलं तर महिला उमेदवारांच्या सुद्धा या ठिकाणी जास्त जागा आहे. ठीक आहे. UR कॅटेगरीच्या या ठिकाणी 256 जागा या ठिकाणी. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या 95 जागा आहे. एसटी कॅटेगरीच्या 47 जागा आणि ओबीसी कॅटेगरीच्या 170 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 63 आहे. तर एवढ्या मित्रांनो कॅटेगरीनुसार जागा आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगारसुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. आणि पहा, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते फिजिकल आणि पेपर कुठे होणार आहे, तर महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे. फिजिकलसुद्धा महाराष्ट्रामध्येच होणार आहे. बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांचे अशी सुद्धा कमेंट असते की सर पेपर मराठीमध्ये असणार आहे की हिंदीमध्ये असणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर देता येते. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो एकदम शाळेत ड्युटी आहे. त्यांचं जे काम असतं मित्रांनो रेल्वेची मालमत्तेची सुरक्षा करणं, रेल्वेची सुरक्षा करणं, हे त्यांचं जे मित्रांनो काम असते. आणि 8 घंटेची ड्युटी असते मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलची. तर रेल्वे स्टेशनवरच त्यांच्या फक्त ड्युटी असते. तर एकदम शाळेत ड्युटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे. तर आतापासून तुम्ही चांगले पुस्तक घेऊन घ्या. रेल्वेचे जीकेसाठी तर तुम्ही लुसेंटचं घेऊन घ्या, कारण की जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. गणिताचे 35 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न आणि 120 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी मित्रांनो 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 1.5 घंट्याचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे. तर आतापासून तुम्ही अभ्यास करा. जे पण विद्यार्थी या ठिकाणी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं. तर आतापासून तुम्ही 8 घंटे 9 घंटे आतापासून अभ्यास करा. आणि या ठिकाणी प्रत्येक विषयाला तुम्ही 3 घंटे द्या आणि सेल्फ स्टडी करा तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीसाठी मित्रांनो 3 घंटे द्या. जीकेसाठी 3 घंटे द्या. गणितासाठी मित्रांनो 2 ते 3 घंटे द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन मित्रांनो करायचं आहे टायमातून टाईम काढून. ठीक आहे. कारण की लेखी परीक्षासुद्धा मित्रांनो लवकरच तुमची लेखी परीक्षेची तारीख येणार आहे. तर आतापासून तुम्ही या ठिकाणी तयारीत राहिले पाहिजे. कारण की पहा मित्रांनो, कोणती परीक्षा जर पास करायचं असले तर 6 महिने तरी अभ्यास मित्रांनो कमीत कमी पाहिजे. मी तुम्हाला 1 ते 2 वर्षापासून सांगत येत आहे की आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघणार आहे म्हणून. बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या मतानं ऐकलं आणि त्यांनी अगोदरपासून याची तयारी केली आणि त्यांचा नक्कीच मित्रांनो रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सेल्फ स्टडी करायची आहे पुस्तकामधूनच. ठीक आहे. तुम्ही क्लाससुद्धा तुम्ही यूट्यूबवर बघू शकता फ्रीमध्ये, पैसे वगैरे काही भरायला लागत. तुम्ही यूट्यूबवर भरपूर जे मित्रांनो लेक्चर आहे आरपीएफचे, रिझनिंगचे झाले, त्याचबरोबर गणिताचे झाले. ठीक आहे.
तर तुम्ही आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे, ठीक आहे. आतापासून जर अभ्यास केला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगले गुण भेटणार आहे, चांगली तुमची तयारी होणार आहे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. मागच्या वर्षी मागच्या भरतीमध्ये जो कट ऑफ आहे मित्रांनो खूप कमी लागला होता, ठीक आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा पुरुष उमेदवारांसाठी 18 ते 28 आहे ओपन कॅटेगरीसाठी. तर ज्या पण विद्यार्थ्यांचं वय जास्त असेल तर आवर्जून फॉर्म भरा. SC ST कॅटेगरीला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे. तर SC ST कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 28, OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि आपण फीचा जर विचार केला तर पहा जनरल OBC या ठिकाणी मित्रांनो फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी लागते आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये फी आहे. तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचा आरपीएफ कॉन्स्टेबलचं फिजिकल असणार आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा फिजिकल मित्रांनो सारखंच असणार आहे, फक्त त्यामध्ये थोडासा फरक असणार आहे. तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरसाठी. त्याचबरोबर जे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उंचीमध्ये सूट आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते SC ST कॅटेगरीसाठीच्या. महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढं फिजिकल या ठिकाणी आहे यामध्ये आहे, ठीक आहे, पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी. त्याचबरोबर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा मित्रांनो सारखीच उंची या ठिकाणी लागते, ठीक आहे. त्यानंतर आपण ग्राउंडचं जर बघितलं कॉन्स्टेबलचं तर पहा पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंड टायमिंग भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे. लॉंग जम्पसुद्धा आणि हाय जम्पसुद्धा आहे, ठीक आहे. तर एवढं ग्राउंड कॉन्स्टेबलसाठी आहे. त्यानंतर सब इन्स्पेक्टरचं जर आपण ग्राउंड बघितलं तर सब इन्स्पेक्टरसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी 6.5 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी यामध्ये सब इन्स्पेक्टरला 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर लॉंग जम्पसुद्धा आणि हाय जम्पसुद्धा आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची. तर फॉर्म भरणे चालू आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही या ठिकाणी 14 मे 2024 पर्यंत फॉर्म भरू शकता. शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे. तर चांगली मित्रांनो हे भरती निघाली आरपीएफ कॉन्स्टेबलची. तर आतापासून तयारीमध्ये राहा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. आतापासून मित्रांनो मोबाईलमध्ये 8-8 घंटे तुम्ही टाइमपास केल्यापेक्षा मित्रांनो 8 ते 10 घंटे आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा. तुम्ही मित्रांनो गावातून असाल तर वाचनालयामध्ये अभ्यास तुम्ही चालू करा. त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो शहरामध्ये राहत असाल तर लायब्ररीमध्ये तुम्ही अभ्यास चालू करू शकता. कारण की घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो वाचनालय लायब्ररीमध्ये होतो, कारण की अभ्यासाजोगतं त्या ठिकाणचं वातावरण असते, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो तुम्ही सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर पहा मित्रांनो जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपल्याला मित्रांनो कोणीच विचारत नाही. आपण जर एखाद्या लग्नामध्ये गेलो तर कोणीच मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला विचारत नाही आणि आपल्याच रिलेटिव्हमधला कोणी त्या ठिकाणी नोकरीवर लागला असेल तर त्यालाच मित्रांनो मान सन्मान दिला जाते, त्यालाच मित्रांनो विचारपूस केली जाते. तर यासाठीच मित्रांनो आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं तेव्हाच मित्रांनो लोक मान सन्मान देणार आहे समाजामध्ये सुद्धा किंवा इतर ठिकाणी सुद्धा, ठीक आहे. तर जोपर्यंत मित्रांनो आपण सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत कोणीच विचारत नाही, ठीक आहे. तर त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी आपल्याला लढायचं, आपली फक्त मित्रांनो एकच जागा आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे. असं नाही की बा जागा कमी आहे तर एवढं मित्रांनो तुम्हाला खचून जायचं नाही. जे विद्यार्थी इमानदारीनं मेहनत करणार आहे, अभ्यास करणार आहे त्यांचं मित्रांनो नक्की या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.